स्पिरिट ऑफ मुंबई हा शब्द ऐकून आहे ना मुंबईकरांची छाती फुलते अभिमानाने. पण कुठल्या गोष्टींसाठी आपण प्राऊड आहोत ॲज मुंबईकर्स? आपण चुकीच्या गोष्टींना स्पिरिट ऑफ मुंबई बोलायला लागलेलो आहोत. वॉटर लॉगिंग झालं, पाणी भरलं पावसात, स्पिरिट ऑफ मुंबई. ट्रेन थांबली, स्पिरिट ऑफ मुंबई. लँडस्लाईड झाली, स्पिरिट ऑफ मुंबई. खड्डे आहेत रस्त्यावर, त्यावर आपण गाडी चालवतो बोलतो स्पिरिट ऑफ मुंबई. म्हणजे आपण कुठल्या गोष्टीला स्पिरिट ऑफ मुंबई बोलायला लागलेलो आहोत? मला वाटतं हे सगळ्या गोष्टी आहेत ज्या त्या स्पिरिट ऑफ मुंबई नसून या आहेत मूर्खपणा ऑफ मुंबई किंवा भित्रेपणा ऑफ मुंबईकर्स. कारण काय आहे ना, आपल्याला होता ना प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला मीम्स बनवायला जास्त मजा येते. आपल्याला वाटतं आपण मीम्स बनवूया. पाणी भरलं की काही लोकांना बघतो मी उड्या मारतात, त्यात मीम्स बनवतात. ट्रेनमध्ये मर्डर झालं त्याच्यावरती मीम्स बनवतोय आपण. तर आपण सिरियस इश्यूज जे आहेत त्या सिरियस इश्यूजला आपण इतकं कॅज्युअली इतकं लाईटली घ्यायला लागलेलो आहोत. आपण त्याच्यावरती मीम्स बनवतो, त्याला मीम्स बनवतो ठीक आहे, पण जितके लोक मीम्स बनवतात त्यांच्यात ती हिंमत आहे का ग्राउंडवरती येऊन सरकारला प्रश्न विचारायची, शासनाला किंवा म्युन्सिपाल्टीला प्रश्न विचारायची? काय हे लोक मीम्स बनवतात आपण बघतो, ह्यांचा फायदा होतो. आणि हे सगळे इन्फ्लुएन्सर्स जे आहेत खास करून जे येतात आणि रील्स बनवतात ह्या सगळ्या गोष्टींवरती, ह्यांना काही पडलेली नाही आहे. मी सांगतोय तुम्हाला, जर चेंज हवा असेल तर तो चेंज मीम्सद्वारे नाही येणार आहे. आपल्याला ना ग्राउंडवरती उतरावं लागणार आहे एक दिवस. पण लोक जोपर्यंत रस्त्यावर येत नाही तोपर्यंत वॉटर लॉगिंग, लँडस्लाइड, पॉट होल्स, ट्रेन थांबणार, या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत. आणि आपण याला स्पिरिट ऑफ मुंबई बोलून पुढे जाणार आहोत. आणि शासनाला माहिती आहे बघा की हे लोक आहेत ना, हे लोक काय सिरियसली घेणार नाहीयेत. हे लोक स्पिरिट ऑफ मुंबई बोलून परत कंटिन्यू करतात. जे जैसे जैसे था वैसा हे लोक कंटिन्यू करेंगे. आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, हा खूप सिरियस प्रॉब्लेम आहे आपल्या लोकांसाठी. आपण असा ॲटिट्यूड नाही ठेवला पाहिजे असं मला तरी पर्सनली वाटतं. नको त्या गोष्टींना स्पिरिट ऑफ मुंबई नाही बोललं पाहिजे. आपण उलट विचारलं पाहिजे व्हेर इज माय डेव्हलप्ड मुंबई. कारण आपण पैसे भरतो ना, टॅक्स आपण टॅक्स भरतो आहे डिरेक्टली इनडायरेक्टली. मग ह्या सुविधा, या बेकार सुविधा का आपण फेस करायच्या? तर मला वाटतं नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा आपण बोलू ना स्पिरिट ऑफ मुंबई स्टेटसला व्हिडिओ ठेवाल मोठेपणासाठी स्पिरिट ऑफ मुंबई म्हणून, तेव्हा स्वतःला विचारा की इज दिस ऍक्च्युली द स्पिरिट ऑफ मुंबई ऑर दिस इज कावर्डनेस ऑफ मुंबई. मला वाटतं आपण आता सिरियसली घेतल्या पाहिजे गोष्टींना. गोष्टी वर्षानुवर्ष वाढत आहेत आणि प्रॉब्लेम्स वाढत आहेत. आता बघा ना तुम्ही, जे फ्यूल आहे त्यामुळे किती गाड्यांचं नुकसान होत आहे. काय करतोय आपण मीम्स बनवतोय की E20 E100, मग आपण दुधाचं एक मीम्स बनवलं M100 100% पाणी, ह्याच्यात अजिबात दूध नाहीये. म्हणजे ठीक आहे, आपण कॉमेडियन्स वरती का डिपेंडेंट आहोत मला समजत नाही आहे. ते लोक का आपला प्रश्न उचलणार? आणि बरं ते प्रश्न उचलतात, खरंच उचलतात आहे का? तर नाही, ते फक्त त्यांचं स्टँडअप कॉमेडीचं त्यांची टॅलेंट आहे, त्याला ते प्रेझेंट करतात आहे. प्रश्न सॉल्व असे नाही होणार आहेत मीम्स बनवून किंवा स्टेटसवरती टाकून स्पिरिट ऑफ मुंबई आणि हे आणि ते. स्पिरिट ऑफ मुंबई टाका तुमच्या खिशात, गरज नाहीये त्याची. गरज आहे तर मुंबईकराला जागरूक होण्याची. आणि ते नाही झालं तर असंच मुंबई जी सिटी आहे आपली, असंच ह्याची वाट लागणार आहे. तर जागे व्हा मुंबईकर.